अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे की बीड प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत। याच्यामध्ये आपण खोलात गेलो तर सूर्यवंशी परिवार व देशमुख परिवार यांची अपेक्षा होती की त्यांच्या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे, पण सरकारने फक्त काय दिलं तर फक्त आश्वासनं दिली, आम्ही हे करू ते करू, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही काही झालं नाही। याच्यातच आपण बघितलं तर भाजपचेच एक आमदार विविध ठिकाणी आंदोलनं जिथं होत होती, मोठ्या सभा सामाजिक सभा ज्या घेतल्या जात होत्या तिथं ते मोठे मोठी भाषणं करत होते। याच्यातून जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजपकडनं मुद्दामून त्यांना पुढे केलं जात होतं का आणि कशासाठी केलं जात होतं, तर मग कुठं तरी अजून एक एखाद्या त्या समाजाचा जो सामाजिक कार्यकर्ता त्यांचं महत्व कमी करण्यासाठी त्यांचा वापर झाला का, आणि तो वापर करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या भागामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये एंट्री नव्हती हे आपण सर्वांनी बघितलं। त्यांनी प्रचारासाठी सुद्धा सभा घेतल्या नाहीत। याच्यात मग भाजपच्या एका आमदारांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांना त्या भागाचं प्रवेशद्वार मोकळं झालं। पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी धनंजय मुंडेंची ताकद वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी होताना दिसत होती।